दिसायला किती छान दिसतंय ना मराठमोळ्या चवीचं हे वांगं. आणि खरंच खूप छान होतं. न आवडणारे या पद्धतीने जर वांगं बनवलं ना तर अतिशय आनंदाने खातील, कारण आपण यामध्ये एक असा पदार्थ टाकणार आहे की त्यामुळे याची चव खूपच छान होणार आहे. तर मी यासाठी घेतलेलं आहे वांगं, टोमॅटो, धने पावडर, तीळ, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर. मस्त वांगे मी पाण्यात टाकते, थोडा वेळ पोहू देऊया ह्याला. पण मस्त हिरवीगार ताजी वांगी आहेत. वांगी पोहत आहे तोपर्यंत आपण काय करूया, तव्यावर मस्त असे तीळ भाजून घेऊया. मस्त तीळ तडतड उडायला लागले की भाजले असं समजायचं. आणि आपण या भाजीला थोडेसे शेंगदाणे पण टाकूया, त्यामुळे भाजी जरा घट्ट होईल. कारण मला आज भाजी घट्टच बनवायची आहे, तोंडी लावण्यासाठी बनवणार आहे मी. कारण आम्ही तिळाच्या पोळ्या करणार आहोत आणि तोंडी लावायला म्हणून ही भाजी करायची. तर मस्त शेंगदाणे पण भाजून घेते मी. आणि हा नारळ होता माझ्याकडे, तो फोडला होता पण त्यात खोबरंच निघलं, वाळलेला आहे. आता तो पण मी थोडासा भाजून घेते मस्त असा, थोडा सोनेरी रंग येईपर्यंत. त्यामुळे भाजीला चव छान येते. हे भाजलेले जे वस्तू आहेत ना त्यामुळे भाजी खूप छान होणार आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, तीळ, खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट बनवून घ्यायची. याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे नाहीत आपल्याला, नाहीतर काय होतं मग हा सगळा मसाला कढईला चिटकतो आणि करपतो. टोमॅटो टाकून ह्याची पेस्ट बनवून घेऊया आपण. तर पेस्ट तयार आहे आपली. आता तर काय करूया, कढई घ्यायची, कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकायचे. तर तेल थोडं कमी वापरलं तरी चालेल, कारण खोबरं आणि तिळामुळे भाजीला मस्त तेल येणार आहे. आणि जर जास्त भाजी बनवायची असेल तर तुम्ही जास्त टाका. आता मी थोडी कमी बनवणार आहे म्हणून कमी टाकले. तेल तापलं की मस्त जिरी मोहरी तडतड करून घ्यायची त्यामध्ये. आणि हा जो काढलेला मसाला आहे तो टाकायचा आहे आणि छान आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हो, आपण वांगे कापून घेतलेले नाही आहेत. का बरं कापले नाहीत, कारण खूप लवकर कापलेत काय होतं ते काळे पडतात, त्याच्यामुळे मी पाण्यात टाकले त्याला. आता मसाला तळत तळत काय करणार आहे, मी वांगे कापून घेणार आहे. आणि कापल्यानंतर मध्ये किडकं वगैरे आहे का ते बघायचं. जर सुरुवातीलाच वांगे जर कापले ना तुम्ही, तर काय करा, त्याला मीठ आणि हळद लावून टाका. त्याच्यामुळे काय होईल, ते वांगे काळे पडणार नाहीत. तर अतिशय फ्रेश वांगे आहेत आणि मस्त पांढरे शुभ्र असे आहेत. आता मस्त कापून घेते मी वांगे. तोपर्यंत मसाला पण तळतो आहे, अधूनमधून मसाला पण हलवायचा आहे, नाहीतर काय होईल तो करपून जाईल. गॅस थोडा बारीकच ठेवायचा आहे. मस्त असे वांगे कापून झालेले आहेत. आता तोपर्यंत मी शेंगदाण्याची पेस्ट बनवून घेते आणि ह्याला पाणी टाकून थोडंसं बारीकच काढायचं आहे. एकदम एकजीव झाले पाहिजे शेंगदाण्याची पेस्ट. आता चला, आपला घरी बनवलेला हा काळा मसाला आहे ना, तो मी 2 चमचे टाकणार आहे. खूप तिखट आहे, जर तुमचा मसाला कमी तिखट असेल तर जरा जास्त टाका, कारण ही भाजी तिखट छान लागते. मस्त हळद टाकायची, कांदा लसूण मसाला टाकून छान हे एकजीव करून घ्यायचं आहे. काळ्या मसाल्यात थोड्या गाठी आहेत, त्यामुळे मी मस्त एकजीव करून घेत आहे याला. मस्त ह्या भाजीचं नावच आपण टाकलेले काळा मसाला वांगी. आणि मस्त या मसाल्यात वांगी टाकायची आणि छान फ्राय करून घ्यायची, त्यामुळे वांगे शिजतात. आणि हो, ह्या भाजीला टाकण्यासाठी आपल्याला पाणी हे गरमच वापरायचं, त्यामुळे वांगे लवकर शिजतात. नाहीतर काय होतं, थंड पाणी टाकलं की वांग्याची शिजबीज होते. धने पावडर टाकायची, हिंग टाकलेला आहे आपण, हा गरम मसाला टाकायचा आहे. आणि काश्मीरी चिली पावडर टाकली तरी चालते किंवा नाही टाकली तरी चालते, कारण काळ्या मसाल्यामुळे अशी त्याला तरी मस्त येणार आहे आणि छान दिसणार आहे. तर हे छान मिक्स करून घेतलं की आपण शेंगदाण्याची जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ना, त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि ते छान या भाजीत टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि हे टाकल्यानंतर मात्र आता आपल्याला भाजी हलवावी लागणार आहे, कारण काय होतं, शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजी बुडात चिटकण्याची शक्यता असते. तर या भांड्यात मी गरम पाणी टाकलं आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकले. आता मला भाजी थोडी कमी बनवायची म्हणून मी कमी टाकले. कसुरी मेथी टाकली आहे आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकले. आणि हो, आता महत्त्वाचा घटक टाकायचा राहिलेला आहे आपल्याला, ज्यामुळे आपल्या भाजीची चव खरंच खूप वाढणार आहे. तर आपण काय करतो, टोमॅटो टाकतो, त्या आंबूसपणा येतो, पण थोडंसं चव मेंटेन करण्यासाठी आपल्याला एक गुळाचा खडा टाकायचा. त्यामुळं काय होतं, भाजीची चव खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर थोडं पाणी जास्त टाका तुम्ही. आणि काय करायचं, त्याला झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यामुळं काय होते, वांगे लवकर शिजायला मदत होते, कडेने वाफ निघून जाते आपली. आपण खूप पॅक नाही झाकलेली. बघा किती मस्त दिसते ना भाजी. थोडंसं हवं तर पाणी टाकू शकता, गरम केलेलं असेल तर. आता काय करूया, आपण वांग्याची साईड बदलून घेऊया. आपण नेहमी वांग्याची भाजी तर बनवतोच, पण कधी कधी वेगळी बनवली तर घरातल्यांना पण खूप आवडते. पोळी की चपातीसोबत भाकरीसोबत खायची असेल तर पातळ भाजी बनवायची, किंवा हे तोंडी लावायची आहे, त्यामुळे मी थोडीशी घट्ट बनवलेली आहे. तर मस्त साईड पण बदलून घेतलेली आहे. या पद्धतीने नक्की
रेसिपी करून बघा तुम्ही. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच मराठमोळ्या घरगुती साहित्यामध्ये बनणाऱ्या रेसिपी या चॅनलवर बघायला मिळतील. आणि जर भाजी आवडली असेल तर एक कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि तुम्ही जर तिखट खाता, जास्त खाता की कमी खाता हे पण कमेंट करून सांगा. आता 2 वाफ निघालेले आहेत. वांगा बघूया आपण शिजलेलं आहे का. तर मस्त मऊ झालेलं वांगं दिसते आणि हे थोडं जास्त शिजलेलंच वांगं छान लागतं, कच्चं नाही ठेवायचं आहे वांगं आपल्याला. तर अस्सल गावरान चवीचं वांगं तयार होत आहे. गावाकडे याच पद्धतीने शक्यतो वांग्याची भाजी करतात किंवा कधी कधी रस्सा भाजी करतात शेंगदाण्याचं कूट टाकून, आणि कधी चेंज म्हणून या पद्धतीने आम्ही भाजी बनवतो. तर तयार भाजीवर आपण मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता. आणि आपली भाजी तयारच झालेली आहे. तुम्ही जर ही भाजी बनवली तर कमेंट करून मला सांगा. तुम्हाला व्हिडिओ बघायला कसा आवडला ते पण मला कळवा. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. भेटूया.